इयत्ता 10वीच्या परीक्षेचा शुक्रवारी 2 फेब्रुवारीला 11 ते 2 या वेळेत मराठी भाषेचा पेपर सुरू असताना कोठारी येथील परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका सोशल मीडियातून व्हायरल करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाच्या पथकाने तात्काळ दखल घेत चौकशी सुरू केली आणि कोठारी येथील शाळेतूनच पेपर व्हायरल निष्पन्न झाल्याने अखेर केंद्र संचालकासह दोघांवर महागाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। 10वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाला। महागाव तालुक्यातील कोठारी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच मराठीचा पहिलाच पेपर परीक्षा केंद्राबाहेर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। दरम्यान काही वेळातच तहसीलदार अभय मस्के तसेच शिक्षण विभागाचे पथक तात्काळ कोठारी येथील परीक्षा केंद्रावर पोहोचले आणि तीनही पथकांनी चौकशी केली असता चौकशी दरम्यान 5 केंद्रावरून मराठी भाषेचा पेपर व्हायरल झाल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून गटविकास अधिकारी यांच्या आदेशावरून विस्तार अधिकारी विजय बेद्देवार यांनी महागाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून कोठारी येथील मुख्याध्यापक केंद्र संचालक श्याम कान्होजी तास्के यांच्यावर अखेर महागाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली। कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यात याव्या यासाठी राज्य शासनाने कॉपीमुक्त अभियान राबविलेले आहे। मात्र जिल्ह्यात महागाव तालुक्यात कोठारी येथील आदर्श विद्यालयातील परीक्षा केंद्रावर पहिल्याच पेपरच्या दिवशी कॉपीमुक्त अभियानाला हरतळा फासला गेला। या केंद्रावर 221 परीक्षार्थी बसले होते। तसेच परीक्षा सुरळीत सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच मराठी भाषा विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियात व्हॉट्सअपवर व्हायरल झाली। केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती मिळताच महागाव तहसीलदार अभय मस्के, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, महागाव येथील ठाणेदार धनराज निळे यांच्या पथकाने कोठारी येथे धडक दिली। यानंतर तीनही पथकाकडून चौकशी करण्यात आली। यामध्ये कोठारी शाळेतूनच मराठीचा पेपर व्हॉट्सअपवर बाहेर पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी महागाव पोलीस स्टेशन येथे गटविकास अधिकारी यांच्या आदेशावरून फिर्यादी विस्तार अधिकारी विजय बेद्देवार यांनी तक्रार दिली। त्यावरून कोठारी शाळेच्या मुख्याध्यापकासह केंद्र संचालक श्याम मस्के यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला।